जो इथला प्रॉपर बाकीच्यांचा जो फीडबॅक होता हा. त्याच्यावरती मी हे ठिकाण निवडलं होतं. अच्छा. म्हणून किंवा ती प्रॉपर फिटिंगच केली जाते. अगदी शोरूमला जशी बघावी त्या पद्धतीनं मला वायरिंग वाटते आहे. अतिशय चांगली फिटिंग आहे. कंपनीसारखं जर फिटिंग तुम्हाला मिळवायचं असेल आणि त्या फिटिंग पश्चात जर सेवा हवी असेल, अगदी हक्काचं केंद्र म्हणून सुद्धा तुम्ही हे ठिकाण निवडू शकता. काहीही अडचण नाही. नमस्कार, अल्फा मल्टीकार सर्व्हिसमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण फिटिंग केलेली आहे एक इर्टिगा आणि होंडा अमेज जे BS6 आहे. तर होंडा अमेज आपण BS6 गाडी जी आहे त्याचा रिव्ह्यू घेऊया. तर तुम्ही बघताय की होंडा अमेज BS6 आपण थोडी इंजिन कंपार्टमेंटमधली माहिती घेऊया. हा आहे इंजेक्टर रेल जे आपण गॅस इनटेक मॅनिफोल्डमध्ये निपल साईज थ्रू देतोय. कुठलाही आपण EMC वगैरे लावत नाही आहे. जी प्रॉपर गाईडलाईन आहे गव्हर्नमेंटची त्यानुसार आपण प्रॉपर काम करतो. जर फिलिंग वॉल आहे पण BS6 CNG किट इन्स्टॉल केलेला आहे. हे आपली रजिस्ट्रेशन ऑथोराइज प्लेट. हा रेड्युसर जो आहे तो खालच्या साईड डबल स्टेज रेड्युसर आहे. हा ECM आहे जो प्रत्येक जो कॉम्पोनंट आहेत CNG ला त्याला कमांड आहे त्या ह्या ECM पासूनच जाते. आणि जर तुम्ही बघताय तर वायरिंग कुठंही तुम्हाला अडचण येणार नाही अशी आपण प्रॉपर वायरिंग केलेली आहे. 3 लेअरमध्ये वायरिंग केलेली आहे जेणेकरून भविष्यात गाडीचं कुठलंही काम करायचं असेल तुम्हाला तरी कुठलीही अडचण येणार नाही. मेन जे अमेज कस्टमरचा जो कन्सर्न आहे की मागचा डिक्की स्पेस किती राहतो, तर तुम्ही बघताय की 60 लिटरमध्ये गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे 12 किलोमध्ये आणि त्याच्यात अशी प्रॉपर अशी आपण फिटिंग केलेली आहे. आणि बूट स्पेसही भरपूर राहतं. ह्याच्यामध्ये तुमचे आरामामध्ये जे ट्रॅव्हल बॅग आहेत आणि 2-3 छोट्या मोठ्या बॅगेस आरामामध्ये ह्याच्यामध्ये बूट स्पेस तुम्हाला राहतं. तर अशी प्रॉपर अशी फिटिंग केलेली आहे. आणि जे आपण ब्रॅकेट बसवतोय तो चासीस टू चासीस फिटिंग करतोय जेणेकरून भविष्यात तुम्हाला कुठलाही मेंटेनन्स वगैरे येत नाहीये. प्रॉपर अशी आपण ब्रॅकेट बाहेरून बनवून घेतो त्यासाठी खास. तर आपण कस्टमरचा रिव्ह्यू जाणून घेऊया की कसं म्हणजे फिटिंग झालंय वगैरे. कस्टमरकडनं आपण रिव्ह्यू जाणून घेऊया. फायनली आपली गाडी रेडी झालेली आहे. तर होंडा अमेज BS6 कस्टमर आपल्यापासून जवळपास 110 ते 120 किलोमीटर सांगोल्यावरनं कस्टमर आपल्याकडे आलेले आहे. तर नष्टे साहेब आलेत सांगोल्यावरनं. तर त्यांचा आपण रिव्ह्यू जाणून घेऊया की सरांचा फीडबॅक कसा वाटतोय किंवा त्यांना कशी वाटली आपली सर्व्हिस. यस, नमस्कार. तर सर आपण कुठून आलात? तर सांगोल्यातील मेडशिंगी गावाहून. बेडशिंगे गाव. बरं. तर सर तुम्हाला इथं कुणी ऍड्रेस सांगितलं किंवा कशा थ्रू तुम्ही इथं आला? मी फेसबुकवरती सर्च करत असताना अच्छा. तुमचे रील बघितलं आणि त्याच्यावरून तुम्हाला कॉल केला. ओके कॉल केल्यानंतर 1-2 ठिकाणी चौकशीही केली. ओके पण जो इथला प्रॉपर बाकीच्यांचा जो फीडबॅक होता हा. त्याच्यावरती मी हे ठिकाण निवडलं होतं. अच्छा. आणि तुम्हाला जे फेसबुकमध्ये किंवा व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं युट्यूबमध्ये त्याच्यामध्ये आणि इथं वेगळी काही क्वालिटी भेटली का? क्वालिटी कशी भेटली तुम्हाला? क्वालिटी कशी वाटली? क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही. मी आल्यापासून सकाळी बघतो आहे अगदी प्रॉपर फिटिंग केली जाते. एकही वायर मला इकडं तिकडं अस्ताव्यस्त दिसत नाही. ओके. म्हणजे कोणतीही वायर थोडी सुद्धा अस्ताव्यस्त नाही. प्रत्येक ठिकाणी चिकट टेप लावून किंवा ती प्रॉपर फिटिंगच केली जाते. अगदी शोरूमला जशी बघावी त्या पद्धतीनं मला वायरिंग वाटते आहे. काही सुद्धा अडचण वाटत नाही. अगदी लिकेज वगैरे तुमचं काम अगदी आवाज नावाजोगा आहे. आणि आमच्या येणाऱ्या ग्राहकांसाठी तुम्ही काय सजेशन द्याल? अतिशय चांगली फिटिंग आहे. कंपनीसारखं जर फिटिंग तुम्हाला मिळवायचं असेल आणि त्या फिटिंग पश्चात जर सेवा हवी असेल, अगदी हक्काचं केंद्र म्हणून सुद्धा तुम्ही हे ठिकाण निवडू शकता. काहीही अडचण नाही. आणि तुम्हाला सर रेट वगैरे कसे वाटले आपले? अगदी रेटच्या बाबतीत मी कुठेच चौकशी केली नाही. पण तुमचे जे रेट आहेत ते ठीक आहे. म्हणजे कंपनी फिटेडला मी चौकशी करतो किंवा बघतो त्या मानाने रेट आहेत व्यवस्थित आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू. अजून कोणाला जर तुम्हाला CNG रिलेटेड काही सर्व्हिस घ्यायची असेल किंवा तुमच्या गाडीला जर आजच CNG बनवायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला आम्हाला संपर्क करा आणि आमच्या पेजला लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.